ते 2 चमचे हळद आहे आणि मीठ घालते. जाडं मीठ आहे. जाडं मीठ असलं की चांगलं होतं, कडक कडक असं. आणि लोणच्याला कमी बारीक जाडच लोणचं हे घालायचं, मीठ घालायचं. आता मिक्स करते मी. हळद आणि मीठ आता चांगलं लागलंय. मी आता या ना भरणीत भरून ठेवते, कारण मुरायला. कढई ना गरम झाली आहे. आता ही मोहरी मी गरम करून घेते. आता गरम झाली आहे, मी काढून घेते मोहरी. आता ही जिरं टाकते 1 चमचा गरम करायला. त्यात धने, ही बडीशेप आहे, लवंग, काळी मिरी आणि मेथी. मेथी नंतर टाकते. तर हे पण गरम करून घेते मी. हे आता सगळं ना भाजून झालंय, गरम करून झालंय. आता हे मीठ पण मग जरा गरम करून घेते मी, कारण त्याच्यात पाणी असतं. तेल आता थंड झालंय, हात पण घालत नाही, म्हणून त्याच्यात मी जरा हिंग टाकते 1 चमचा. आणि लसूण नाही, मी जाडसर असे भरड करून घेतलाय. लसूण टाकते. आणि हा मी ना मोहरी सगळे एक मसाले ना सगळे मी मिक्सरला जरा भरड करून घेतले. आता मी मसाला मिक्स करते. हळद मिक्स करते, आणि मीठ पण मिक्स करते. मसाले सगळे आता मिक्स करून नाही झालाय. हे तेल मी ओतते याच्यात. आता फोडा नाही का मिक्स करते. आता हे लोणचं सगळं मिक्स झालंय, मस्त सगळा मसाला लागलाय. असा तुम्ही पण लोणचं कैरीचं बनवा, वर्षभर टिकणारं. आणि माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटी वाजवायला विसरू नका. थँक्यू. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा.